पण राहुल गांधी पण आता गंध लावायला लागले बरं का, लावतात बरं का, अधूनमधून लावतात, लावायला लागले, गंध लावतात, तो पंचा घ्यायला लागले. सकारात्मक बदल होत आहेत देशात. माझं इच्छा एवढीच आहे, भगवा देश व्हावा, बाकी काही इच्छा नाही. सगळे आपलेच, फक्त भगवे व्हा. तुम्ही दुसरे रंग नका इथं पसरवू, भगवे व्हा. कारण जेव्हा दिवस उचाडतो तेव्हाही रंग भगवा असतो, दिवस मावळतो तेव्हाही भगवा असतो. त्यामुळे सुरुवात भगव्यापासून आणि शेवट भगव्यापासून, मग आयुष्यभर भगवाच मिरावला पाहिजे. का टिकतं तुम्हाला सांगतो. स्वतःला मोठं म्हणून नाही चालत, मोठे पण लोकांनी दिलं पाहिजे. काय केलं माहिती का माऊलींनी. आजी ज्ञानेश्वर महाराज होते, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार होते बरं का, योग संपन्न होते. योग संपन्न होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. मायाबाप योग्यांचे अवतार, ज्ञानियांचे राजे, महाविष्णूचा अवतार, अप्रतिम कार्य. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला ज्ञानेश्वर महाराजांनी, पण स्वतःमध्ये अहंकार शिरू दिला नाही. म्हटलं नाही बाबा महाराज लोकांना गीता कळत नाही, आता मी तिचं एवढे 9,000 अलंकार बनवले, आता सगळ्यांनी मला मोठं माना, सगळ्यांनी माझे फोटो लावा, सगळ्यांनी माझा जयघोष करा. माऊली काय म्हटले. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बेल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. अहो ज्ञानेश्वर महाराज म्हटले मी काय कोणी मोठा नाहीये, तुम्ही मोठे म्हटले. तुम्ही श्रोत्यांना म्हटले बरं का, ते झोपलेले असू द्या नाही तर जागे असू द्या, पण त्यांना काय म्हटले, तुम्ही शिवाची रूप आहे म्हटले, आणि मी जे हे अलंकार बनवतोय ना ज्ञानेश्वरी रूपी, हे त्या शिवरूपावर वाहिलेले बेलाची पत्र आहे. अरे बापरे, किती विनम्रता ही. तुम्ही शिवाची रूप आहे, मी बेलांचं अर्पण करतोय. छोटा स्वतःकडं लहानपण घेतलं, आपल्याकडं देवत्व दिलं, पुढच्यांना मोठे म्हटले. थोडं कळायला लागलं की आपण म्हणतोय तुम्हाला कळत नाही. थोडं समजायला लागलं की अहंकार आम्हाला लगेच सुधरू देत नाही. महाराज जोपर्यंत हरिपाठ पाठ नव्हता तोवर बरा होता, पाठ झाल्यावर लय येड्यावानी करायला लागला, मोजीतच नाही कोणाला, अख्खं गाव आज्ञा नाही म्हणतंय आपला हरिपाठ पाठ आहे. हे साईड इफेक्ट आहे. हरिपाठ पाठ झाल्यावर विनम्रता यायला पाहिजे, मुखात हरीचंच नाव पाहिजे, मुखात हा चांगला तो वाईट नाही पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, परमार्थ सुधारण्यासाठी, पण काही वर साईड इफेक्ट होत असतात. उदाहरणार्थ सांगतो, एकाला सर्दी झाली म्हणून डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने दिल्या गोळ्या लिहून. काय चुकलं डॉक्टरचं, त्या गोळ्या घेतल्या, सर्दी तर बरी नाही झाली पण तोंडावर फोड उठले अख्ख्या. पुन्हा डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर हे काय झालं, सर्दी तर बरीच नाही झाली पण तोंडावर फोड उठले. डॉक्टर म्हणतो साईड इफेक्ट झाले, तुम्हाला गोळ्या सूट नाही झाल्या. तसे हरिपाठ वाचून काही सुधारायला पाहिजे ना, ते सुधारले नाही, अहंकार झाला, बिघडले. मग महाराजांना विचारलं काय झालं, नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे, अज्ञाना पाठी आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानाला नाहीये त्याचा त्रास, ज्ञान आलं जर अहंकार झाला का मातीच. विठ्ठल विठ्ठल सुधरायला पाहिजे होतं, ते बिघडलं. पण ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी अमृतानुभव, पहिले संत आहे महाराज, पहिले संत आहे की जे गुह्य होतं ते प्रगट केलं, जे लोपलं होतं ते प्रगट केलं. वेळ संपला आता, प्रमाण गात नाही. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पण ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला आम्हाला मोठं मानतात. बर एवढं सगळं केल्यानंतर काय आविर्भावात राहायला पाहिजे होतो, पण नाही. त्यांनी काय काम केलं माहितीये का,
सगळ्यांना हाक दिले. काय म्हटले आता? सखडांशी येथे आहे अधिकार, 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 सखडांशी सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. मायबाप ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना सामावून घेतलं. ते म्हटले बास आता मी सुखी झालो ना, आता अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मायबाप सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणून स्वीकारलं. काय म्हटले आता काय नाही, आता जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ते म्हटले आता सगळ्यांना सुखी करून टाकायचं बास. आणि त्याच्या पुढे जे घडलं ना ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर ज्या पिढ्या आल्या, जे कार्यकर्ते आले, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांनी नेतृत्वाचा विरोध केलेला तुम्हाला कुठं दिसणार नाही. बघा बरं का इमारत कशी, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पुढं नेतृत्व लाभलं जनार्दने एकनाथ, खांब दिला भागवत. माऊली म्हटले पंढरपूरला जायचंय, पांडुरंगाचं नाव घ्यायचंय, नामस्मरण करायचंय. नाथ बाबा म्हणत नाही माऊलीचं चुकलं. आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का, कारभारी जास्त झाली. सेक्रेटरी म्हणतो अध्यक्षाला कळत नाही, अध्यक्ष म्हणतोय सदस्याला कळत नाही, आणि सगळे म्हणतात आम्ही अख्खेच मूर्ख आहे. सरपंच म्हणतो ग्रामपंचायत सदस्य साथ देत नाही, सगळे एकत्र आले तर ग्रामसेवक नडवतोय. अस्तित्व कुठं प्रॉब्लेम करतं मी ते तुम्हाला सांगतो. नाथ बाबा खांब म्हणून लाभले, पण सांगितलं काय, हरिमुखी गाता हरपली चिंता, आणि त्यांना ही मागुता जन्म घेणे. म्हणजे माऊलींचाच उपदेश पुढे चालवला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पण ते चालव जाता न पडे गुंता कोठे काय. पुढं जगद्गुरु तुकोबाराय महाराज इतके विद्रोही होते ना की त्यांना खोटं चालतच नव्हतं. पण तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत एवढे इमोशनल आहे ना, अध्यक्षाच्या बाबतीत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, मनते ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामराये काय थोरपण पायीचे वाहन. ते काय म्हणतात हो ज्ञानेश्वर महाराज अध्यक्ष आहे, मी त्यांच्या पायातली चप्पल आहे. हे कोण म्हणतंय, ज्याचं नाव घेतलं या मला थरकाप सुटत होते. कॅरेक्टर कमी नाहीये, नुसतं नावाचा पदाधिकारी नाही,
कार्य पण मोठं आहे, पण नेतृत्वाला मान देतात. नाही म्हणतात भाऊ त्यांच्या पायातली चप्पल आहे आम्ही. हल्ली दादाचा फोटो टाकला, माझा का नाही टाकला? हल्ली काय चालू आहे माहितीये का? हल्ली काय सुरू आहे? दाबादाबी सुरू आहे. त्याला कंट्रोल करायचंय, त्याच्या पायावर पाय द्यायचा आहे, त्याच्या डोक्यावर पाय द्यायचा आहे, ओव्हरटेक करायचंय. भाई खडा तो सबसे बडा. भाऊशी वाकडं, स्मशानात लाकडं. नडला की तोडला. तुटणारच आहे तुम्ही, तुटणारच आहे. मी तरुण पोरांना सांगत असतो, ज्ञानोबा तुकोबांचा आदर्श घ्या. नडला की तोडला म्हणू नका, भेटला की जोडला म्हणा. भेटला की जोडला. नेटवर्क उभं करा, जाळं, मैत्रीचं जाळं उभं करा. कोणत्याही भागात जाऊ द्या, साथीदार सोबत आहे. काहींची अडचण अशी, कोणत्याही भागात जा, जपून राहा. कोण मारील सांगता येत नाही. विरोधकच इतके तयार करून ठेवले. कुठं चाललोय? तुकोबाराय म्हणतात ते अध्यक्ष आहे आणि थोडाही विरोधात बोलत नाही. माऊलींनी जे सांगितलं तेच. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण नाम संकीर्तन, साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मायाबाप या सगळ्यांनी काय केलं? एकमेकांच्या हातात घट्ट धरून धरले आणि ही सगळी फळी इतकी ताकदीची लाभल्यामुळं आमच्यासारखे काही थोडेफार चुकतात, पुन्हा उभे राहतात. काहीतरी होतं, काहीतरी गडबड होते, थोडंफार मतभेद होतात, पण समाज इथे ना गायकाला पाहून येतो, ना वादकाला पाहून येतो, ना कीर्तनकाराला पाहून येतो. समाज पाहून येतो हातात हात धरलेल्या ज्ञानोबा तुकोबांना. आज पैसे देऊन सभेला लोक जाईना, पण कीर्तनाची गर्दी कमी होत नाही. ती कीर्तनकारामुळे नाही, गायकामुळे नाही, वादकामुळे नाही, टाळकऱ्यामुळे नाही. हे सगळे जेव्हा एकत्र येतात आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करतात, तेव्हा लोक जमतात. विठ्ठल विठ्ठल. ही फौज, ही फळी, ही काम करण्याची पद्धत. एका साई. किती गोड अभंग आहे बघा महाराज. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. बस सिद्धांतावर येतो. पोरांनो, व्यवसाय करायचा असू द्या, ग्राहकाशी प्रेमाने बोला. ग्राहकाला ग्राहक म्हणून बघू नका, ग्राहकाला देव म्हणून बघा. उद्या तुमच्या पुढे दुसरं दुकान होणार आहे, पण तुमचा ग्राहक म्हटला पाहिजे माझा दुकानदार मन भरून बोलतो, तोंड भरून बोलतो, मी त्याच्याकडेच जाणार. राजकारण करायचं असेल, मतदारांना पैसे देऊन मत घेण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा मिळवा. आणि तुम्ही पैसे घेऊन गेल्यावर ते म्हटले पाहिजे दादा तुम्हाला हे शोभतं का, आम्ही तुमचेच आहे ना. मनात शिरा. मनात. राजकारण झालं, उद्योग व्यवसाय झाला, संसार करत असताना दोन प्राणी अजून चांगले जन्माला आले नाही. चांगली आई जन्माला आली, चांगली बहीण जन्माला आली, चांगली आत्या जन्माला आली, चांगली मावशी जन्माला आली, पण दोन नाते अजून चांगले जन्माला नाही आले हो. चांगली सून आणि चांगली सासू. हे दोन प्राणी कधी चांगले जन्माला येतील हो? सून बहीण झाली का चांगली, मावशी झाली का चांगली, आत्या झाली का चांगली, पण सून झाली का वाईट. सासू आत्या म्हणून चांगली आहे, मावशी म्हणून चांगली आहे, गावातली एक चांगली महिला म्हणून चांगली आहे, पण सासू म्हणून वाईट आहे. त्याचं एकच उत्तर सांगतो, सासूने वर्चस्व गाजवायचं सोडून द्या. सूनबाई सून नाही तर माझ्या पोटची पोरगीच आहे या भावनेने वागा. आणि सूनबाईने सासू तुमची शत्रू नाहीये तर माझी जन्मदात्री आईच आहे या भावनेने वागा. संसार यशस्वी होईल. हे शिकायचंय. एका सहाय्य करू. तुम्ही दोघी नीट व्हा, त्याचा चेहराच फ्रेश होतोय लगेच. सध्या ते जे टेन्शन मध्ये ना जास्त, त्याला आर्थिक लोड नाही, त्याला मानसिक त्रास नाही. त्याला त्रास काय माहितीये का, आईचं मन धरू का बायकोचं मन धरू, या प्रॉब्लेम मध्ये येते. त्याला आईला दुःख वाटत नाही, बायको आवडती. काय चूक आहे हो त्याची. बरं तुम्हीच वरमाई म्हणून मिरवून घेतलं,
तो तुमच्या माग लागला होता का बा माझं कराच ते उलट म्हणत होतं आई थांब ना जरा पण तू म्हटली माझ्या डोळ्यात एकत होऊ दे मग काय चुकलं का त्याचं तुम्ही दोघी पण नीट वागा एकमेकींशी ते महिन्याला 20,000 कमवित असाल ना ते 50,000वर जाईल तुमचे चेहरे पण त्याला फक्त घरात शांती द्या तुम्ही तुमच्या हातात येते तुम्ही कॉम्प्रोमाइज करून घ्या चढून घ्या एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत काय तोच सुपंत जो ज्ञानोबरायांनी सांगितला जो नाथबाबांनी सांगितला जो संत तुकाराम महाराजांनी सांगितला काय सोपेवर आम्हा सांगितले संती आणि टाळदिंडी हाती घेऊन नाचा काय देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला बाटा बादिकेचा कोणता सुपंथ उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या का तर जन्म दिलाय भगवंताचं भजन करण्यासाठी त्याला प्राप्त केलं की सर्वस्व मिळतं शेवटचं चरण भैरवी फास तुका म्हणे अवघी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला महिला मंडळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला शेजारणीची शपथ सगळ्या म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला वाह विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पुरुष मंडळी बघा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जनाबाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शिवराय विठ्ठला मागच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला संभाजीराजे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भारत माता विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जनाबाई विठ्ठला विठोबा रखुमाई